4 दिवस झाले घर फोडलेलं आहे. गुरुवारपासून घर फोडले. अक्षरशः घराची वाट लागलेली आहे. अक्षरशः वैताग आलाय. घराचं काम करायचंय सांगतो तुम्हाला. काय झालं, नेहमी जेव्हा मालक यायचे भाडे घ्यायला, तेव्हा त्यांना बोलून शेवटी आम्ही पिट्टा पाडला. कारण कसं, झाडू मारता आणले, खूपच घाण खाली पडायची, खूप वाट लागायची. शेवटी त्यांनी अचानकच काम करायला घेतलं आणि घेतलं ते घेतलं. आमच्या पार गळ्याशी आले. तर तुम्ही बघू शकता, ही सुरुवातीपासून इथून जी अशी लादी लावली. पण ही लादी काय आम्हाला आवडली नाही. म्हटलं मरू दे, आपल्याला काय करायचं, आपलं थोडीच घर आहे, भाड्याचं घर आहे. त्यांना पटली, त्यांनी आपली मळ खाऊ लादी आपली ही अशी लावली. बघा कशी वाटते. असे 2 साईडने लावले. ह्या भिंतीला एक लावले आणि त्या भिंतीला एक लावले. आता ह्या भिंतीचं उद्या होणार. किचनमध्ये फोडायचं आहे, प्लास्टर करायचं आहे. ते मला वाटतं बुधवार जाईल, तिथे लाद्या लावायच्यात. तर असं झालं आहे सगळं लाद्यांचं. आणि तुम्हाला सांगते, हे आता तुम्ही म्हणसाल काय आहे, काय आहे हे बघा, माझा सोफा, माझा आवडीचा असा सोफा. काय करणार, जाऊ द्या. लय त्रास होतोय, लय दुःख होतंय, लय कसं तरी होतंय सामान बघून. असं भ्या वाटतंय, तुम्हाला सांगते आता. आणि साफसफाई करायची म्हटलं ना का, तर लय जीवावर आले. आई शपथ, त्या माणसाला बिगारीला तर मी म्हटलेलंच आहे, समोर जो कट्टा आहे ना, त्याला मला छोटासा होल पाडून दे, जेणेकरून धुवून काढायला गेलं ना की पाणी निघून जाईल. आणि साफ कसं करणार हो, किती सिमेंट आहे. माझ्या मशीनचे तर पार वाट लागले. हे बघा, हे सगळं सिमेंट वगैरे सगळं ह्याच्यावरती सगळं वाट लागले. आणि जेवण बनवायचं तर सुद्धा वांदे. पण आज मला वाटतं आराम आहे, कारण आज चंद्रग्रहण असल्यामुळे काहीतरी 5:15 चंद्रग्रहण चालू आहे. तर जेवणाचा बहुतेक आराम असेल. तर हे असं ह्या बिगाऱ्यांनी किचनवरच मंदिर आणून ठेवलं आहे. डोक्याला ताप. खाली कसं ठेवायचं काय तर. आणि हे असले मांडणे सुद्धा काढून ठेवले. अरे देवा देवा देवा, तर मला सांगा कसं जेवण बनवायचं आणि काय करायचं, सांगा बरं तुम्हीच. किती नशीबवान आहेत ती लोक, जे घराचं काम चालू असेल तर मस्तपैकी असा दुसरा रूम वगैरे बघतात आणि त्यात राहतात आणि त्यामध्ये सामान ठेवतात. पण आमचं काय बाबा, असं काय दिसत नाही मला. पूर्ण वाट लागलेली आहे. घर सगळं अस्ताव्यस्त झाले. एखादं हे कपडासुद्धा शिल्लक नाही. कपडे सकाळचे धुतलेले होते, ते लोकांनी काय केलं, स्टाईल ग्राइंड करायला घेतली ना त्या मशीनने. आई शपथ, काय घरात धूळ झाली. आणि धुतलेले कपडेसुद्धा रे बाबा घाण झाले. नको वाटतंय. केले चांगल्यासाठीच आहे. आता मला एवढंच वाटते की एवढं सगळं घाण, एवढं सगळं धुवायचं, एवढं सगळं स्वच्छ करायचं. पण आपण ह्या रूममध्ये किती दिवस राहतोय ते काय माहिती, किती मेहनत घ्यायची. भाड्याच्या रूममध्ये खरंच मेहनत. स्वतःचं जर घर असतं तर मला खूप असं कुतूहल वाटतं. स्वतःचं घर असतं तर मी स्वतः गेले असते, स्वतः स्टाईल चूज केली असती, मस्त असा कलर चूज केला असता, मस्त असं लावायला नाही की ते प्रत्येक लादी प्रत्येक स्टाईल लावताना असं एक फिलिंग की वा किती छान दिसतंय. तर कधी होतंय काय माहीत नाही. स्वतःचं घर नाही आहे असं नाही आहे, स्वतःचं घर आहे. पण तुम्हाला तर माहितीच आहे की तिथे सासूबाई आणि दीर राहत, जो माझा छोटा दीर आहे आणि जाऊ आहे, ते सगळे राहतात. काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे आम्ही वेगळे राहतोय, ठीक आहे. पण तिथे गेलं ना की खूप असं ऑकवर्ड फिलिंग होतं. एकटं म्हणजे एक फिलिंग वेगळं वाटतं. पण ठीक आहे, घराचं काम चालू असल्यामुळे मुलांना तिकडे ठेवलं आहे मी. काय माहिती, आता तुम्हाला तर जाणवतच असेल त्या गोष्टी की फिलिंग कशी असते ती. वाटतं एकटं फिलिंग वाटतं. आपलं तिथे काय अस्तित्वच नाही असं वाटतं. जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा चाळीतला रूम तुटला होता. आणि चाळीतला रूम तुटल्यामुळे तेव्हा ते रेंटने राहत ते भाड्याने. आणि काहीतरी बहुतेक 8-10 वर्ष रेंटने राहिले असतील ते लोक. पण त्याच्यानंतर त्यांना बिल्डिंगमधला रूम मिळाला तो. सो पण कसं झालं, जेव्हा त्या रूममध्ये राहायचे ना, तो रूम फार छोटा होता. जेव्हा लग्न ठरायच्या वेळेला सुद्धा मला ते गोष्ट जाणवली होती, कुणकुणली होती. पण मी कधी त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. की कसं असतं, ठीक आहे फॅमिली मोठी आहे, खूप चांगली गोष्ट आहे, चांगलं असतं. पण त्यामध्ये हॉल छोटा आहे, किचन आहे, आणि कसं आपण त्यात ॲडजस्ट करणार काय. कारण मला स्वतःला प्रश्न पडला. मला असं वाटायचं की मलाच तो प्रश्न पडतो का. पण नंतर समजलं की आजूबाजूला जे होते ना सगळे लोक, त्यांनासुद्धा हाच प्रश्न पडलेला होता की आम्ही कसं ॲडजस्ट करतो. का शेवटी एक मॅरिड कपल म्हटलं की प्रॉब्लेम्स हे येतातच. ते सांगणं मला असं वाटत नाही की खूप गरजेचं आहे.
तर खूप जणांनी मला प्रश्न केला की तुम्ही कसं हँडल करता. जर लग्न करत होते तुम्ही लोक, तेव्हा मग एखादा व्यवस्थित सगळ्यांसाठी बेस्ट असं घर बघायला हवं होतं रेंटने. हा ठीक आहे, बिल्डिंगचा रूम तुम्हाला 8-10 वर्षांनी मिळेलच, पण सध्या तरी तुम्ही राहण्यासाठी घ्यावं का, तर जे माझे दीर आहेत ते माझ्या एजचेच आहेत, सो मोठेच आहेत. आणि कम्पॅटेबिलिटी म्हटल्यावर ते नणंद सगळे सगळे आपल्या एजचे आहेत, कुणीही लहान नव्हतं, सगळे मोठे मोठे. सो एक लाज, शरम, लज्जा अशा खूप गोष्टी आहेत की ज्या फिलिंग वाटायच्या, आणि त्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी घडत गेल्या, चिडचिड होत गेली, भांडणं होत गेली. सो आय थिंक मला असं वाटतं की अंडरस्टँडिंगच्या खूप गोष्टी होत्या. माझ्याकडूनही काही गोष्टी चुकल्या असतील, या तिकडूनही काही चुकल्या असतील, पण अंडरस्टँडिंग इज मस्ट. त्या मनाने म्हणेन की माझ्या जाऊबाईचं खूप मोठं नशीब आहे की तिला भले मला व्यवस्थित नव्हतं, पण तिला व्यवस्थित मिळालं. सो ठीक आहे, प्रत्येकाचं असतं आणि असावं, आणि प्रत्येकाला व्यवस्थित चांगलं असं मिळावं. सो तसं कुणीही वाईट नाही आहे, असं मी म्हणणार नाही की हा वाईट आहे, तो वाईट आहे. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार ओके असतो. पण ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी नाही मिळाल्या, इट्स ओके. मन बहुत बेकार है, नेहमी भर भर के आता है. आता तुम्ही माणसाकडे मोठी टिकली का लावले. सो हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांच्या विचारात, म्हणजे डोक्यात ही गोष्ट असेल की ही मोठी टिकली का. तर ही मोठी टिकली, सगळं सामान व्यस्त आहे, कुठेही काही सामान सापडत नाही आहे. त्या पिशवीमध्ये मोठी टिकलीचं डब्बी, म्हणजे हे मी एक कॉम्पिटिशनसाठी माझ्या छोट्या मुलीसाठी आणली होती मोठी टिकली, मला भेटली, मी लावली. तर ठीक आहे, कारण कपाळ मोकळं ठेवणं पण ते उगाच दिसत होतं, सवय लागलेली. लग्ना अगोदर होतो बिनकपाळ टिकलीचे, आपण राहत होतो बिना ह्याचे, पण आता हवी, भेटली, लावली. तर चला, घराचं काम चालू आहे. होप सो होईल हळूहळू. पोरांच्या शाळेचे लय वांदे होतात, बघू उद्या आमच्या त्या तिकडून त्या दुसऱ्या घरातूनच मुलांना शाळेत सोडेल. आई आहेत, मुलांकडे लक्ष देतात चांगल्या, त्यामुळे टेन्शन नाही, भीती नसते मला, कारण त्यांचं मुलांकडे खूप छान लक्ष असतं. सो म्हणून मी टेन्शन फ्री आहे. बाकी कोणावरही माझा विश्वास जरी नसला तरी सासूबाईंवर माझा विश्वास तसा मुलांसाठी भरपूर आहे. तर ठीक आहे, होप सो. उद्या काय होते ते तुम्हाला सांगते मी. तर चला, बाय बाय. आणि जर व्हिडिओ आवडला, प्रोत्साहन मला द्यावंसं वाटलं तर प्लीज लाईक करा, लाईक करा, लाईक करा प्लीज. बाय.